तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। सोनाळा ग्रामपंचायतीतील सफाई कामगारांच्या उपोषणाने घेतले गंभीर वळण। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावात ग्रामपंचायतीच्या 3 सफाई कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी 11 मार्च 2025 पासून उपोषण सुरू केले आहे। मागील 2 दशकांपासून या कामगारांनी सेवा बजावली असली तरी अजूनही त्यांना नियमित वेतनाची हमी मिळालेली नाही, अशी तक्रार त्यांनी प्रशासनासमोर मांडली आहे। या उपोषणामध्ये सोनाजी कोंडूजी वानखडे, नवर्ती शिवचरण चव्हाण आणि पार्वती ताई चव्हाण हे तिघे सहभागी झाले आहेत। कामगारांचे म्हणणे आहे की इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही सन्मानाने व न्यायाने वागणूक मिळावी, परंतु त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे। वर्षानुवर्षांच्या सेवेला मिळालेली दाद। उपोषणकर्ते कामगार सांगतात की त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे वेतन व हक्कांबाबत तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही। ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांना आता रस्त्यावर बसून उपोषण करावे लागत आहे। गावातील ग्रामस्थांनीही या कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे। स्थानिक लोकांच्या मते इतक्या वर्षांची सेवा करूनही जर या कामगारांना न्याय मिळत नसेल तर हे शासन व्यवस्थेचे अपयश आहे। त्यामुळे कामगारांचे उपोषण सामाजिक प्रश्नात रूपांतरित होत आहे। ग्रामपंचायतीकडून दिलासा देण्याचे संकेत। वानखडे, पार्वती राजू चव्हाण, नवरती शिवचरण चव्हाण आम्ही आज 11 तारखेपासून उपोषणावर बसलेलो, पण आम्हाला कोणताच पदाधिकारी आम्हाला भेट द्यायला काही आला नाही। आमच्या जे मागण्या आहेत ते तत्काळ आमचे पुढे सळरीत करण्यात यावा। तशाच आमच्या मागण्या फक्त 3 आहेत की महिला जो कामावर आहेत यायले झाडूचे कामे करण्यात यावा, पुरुष जो आहे यायले 24 वर घेण्यात यावा तत्काळमध्ये न विचार करता। सत्यशोधक न्यूजचे संपादक शेख कदीरभाई यांनी या संदर्भात सोनाळा ग्रामपंचायत सरपंच श्री हर्षल खंडेलवाल यांच्याशी संवाद साधला। सरपंचांनी आश्वासन दिले की या विषयावर लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून योग्य निर्णय घेण्यात येईल। हे उपोषण केवळ कामगारांच्या वेतनापुरते मर्यादित नसून त्यामागे असलेले श्रमिकांचे हक्क व प्रतिष्ठेचे मुद्देही समोर येत आहेत। ग्रामपंचायतीच्या पातळीवर निर्णय झाल्यास इतर गावांतील अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी एक सकारात्मक उदाहरण तयार होऊ शकते। तातडीने निर्णय घेणे गरजेचे। कामगारांचे उपोषण अधिक दीर्घकाळ चालल्यास गावातील स्वच्छतेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे। या प्रकरणाकडे केवळ आश्वासनांनी नव्हे तर ठोस निर्णयांनी तोडगा काढणे गरजेचे आहे। जळगाव उन्नती न्यूज करिता संपादन शेख कदीरभाई, सोनाळा, संग्रामपूर तालुका। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।